नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 18 नोव्हेंबर 2024 ते 24 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मिथुन राशी. या सप्ताहात तुमच्या राशीतील बरेच जातक मागील चुकांनी न शिकता पुन्हा त्याच गोष्टी करतील. यामुळे त्यांना आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रातही खूप प्रतिकूल परिणाम भोगावे लागतील. अशात या गोष्टीची काळजी घ्या की अपयशी होऊनही तुम्ही बरेच काही शिकता. मागील सप्ताहाच्या बाबतीत या सप्ताहात तुमचे आरोग्य अधिक चांगले राहील आणि तुमचे आरोग्यही मजबूत होण्याने तुम्हाला बरेच उत्तम वाटेल. या कारणाने तुम्हाला जुन्या आजारापासून मुक्ती मिळण्याचेही योग या सप्ताहात बनतील. सोबतच तुमचे जीवनही या काळात ऊर्जेने भरलेले राहील. जर तुम्ही आपला पैसा सट्टेबाजी किंवा शेअर बाजारात लावला होता तर तुम्हाला या सप्ताहात खूप नुकसान होण्याची शक्यता आहे. सोबतच तुम्ही त्या पैशांना मिळवण्यासाठी आपले अजून धन त्यात गुंतवण्याची शक्यता आहे. म्हणून जितके शक्य असेल स्वतःला यापासून दूर ठेवण्यात या सप्ताहात तुमच्यासाठी उत्तम राहील. जर या सप्ताहात तुम्हाला काही मोठा निर्णय घ्यायचा आहे तर कुठल्याही गोष्टीला शेवटचे रूप देण्याच्या आधी आपल्या कुटुंबाचा सल्ला नक्कीच घ्या. कारण शक्यता आहे की तुम्ही तुमचा काही निर्णय तुमच्या समोर समस्या उभी करू शकतो. अशात उत्तम परिणाम मिळवण्यासाठी कुटुंबात ताळमेळ निर्माण करा आणि घरात मोठ्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन प्रत्येक निर्णयात त्यांचा सल्ला घ्या. कार्यक्षेत्रात आशंका आहे की सहकाऱ्यांकडून तुम्हाला काही धोका मिळू शकतो. यामुळे तुमच्या करिअरमध्येही ब्रेक लागताना दिसेल. अशात तुम्हाला सुरुवातीपासून या सप्ताहात खोट्या आणि खराब लोकांच्या संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. उपाय: तुम्ही नियमित विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. कर्क राशी. तुमच्या चंद्र राशीच्या शनीच्या 8व्या भावात राहण्याने जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करता तर तुम्हाला या सप्ताहात आपल्या भागीदार सोबत संबंध सुधारण्याची आवश्यकता राहणार आहे. कारण असे करण्यानेच तुम्ही त्यांच्या मदतीने उत्तम आर्थिक लाभ अर्जित करू शकाल. म्हणून या गोष्टीला लक्षात ठेवून आपल्या प्रयत्नांना योग्य दिशेत पुढे न्या. जर तुमचे माता-पिता आरोग्याच्या प्रती प्रभावित होते तर त्यात या सप्ताहात सुधार येण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे या पूर्ण सप्ताहात तुमचे कौटुंबिक जीवन बऱ्याच प्रमाणात उत्तम राहील आणि या काळात तुम्ही काही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचीही योजना बनवू शकता. या सप्ताहात तुम्हाला कार्यक्षेत्र संबंधित काही यात्रेवर जावे लागू शकते. अशात तुमच्यासाठी यात्रा बराच थकवा आणि तणाव देणारी सिद्ध होईल. म्हणून उत्तम हेच असेल की गरज असल्यासच प्रवास करा अथवा यात्रा करणे टाळा.
या सप्ताहात कार्यस्थळी वरिष्ठ अधिकारी आणि तुमचे बॉस रागाच्या मूडमध्ये असतील. यामुळे ते तुमच्या प्रत्येक कामात कमतरता दाखवताना दिसतील. यामुळे तुमचे मनोबलही तुटू शकते. सोबतच शंका आहे की तुम्हाला बऱ्याच वेळा दुसऱ्या सहकर्मींच्या मध्ये अपमान वाटू शकतो. या सप्ताहात विद्यार्थी मनसोक्त पार्टी करताना दिसतील. यामुळे याचा सरळ प्रभाव त्यांच्या शिक्षणावर पडेल. अशात तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिपण नेहमी टाळले पाहिजे अथवा नकारात्मक परिणाम मिळतो. उपाय: तुम्ही नियमित 11 वेळा ओम सोमाय नम:चा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.